हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज म्हणजे 19 फेब्रुवारीच्या लग्नानंतर होईलच प्रेमच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते आपण पाहूया. काव्या दार उघडत नसते. पार्थ सारखा म्हणतो, दार उघडा ना काव्या, दार उघडा ना काव्या, तुम्ही माझ्याशी बोला, बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आपण. यापुढे मी तुमच्याकडूनच काळजी करून घेईल. आज व्हॅलेंटाईन डे आहे ना, उघडा ना दार. नंदिनीचे वडील धनंजय कॅफेमध्ये आलेले असतात. ते म्हणतात, लपून याला भेटायला आलीस का? ते खूप चिडतात. नंदिनी म्हणते, बस करा बाबा, घरी जाऊन बोलू आपण. बाबा म्हणतात, आज आली आहेस भेटायला तर शेवटचं भेटून घे. याचे वकील डिवोर्स पेपर घेऊन आले होते साईनसाठी. त्यांना म्हटलं मीच घेऊन येतो नंदिनीची साईन. जेव्हा प्रत्यक्षात कसा आहे हे सगळ्यांना कळू दे ना. नंदिनी म्हणते, बाबा बस करा हा तमाशा. बाबा म्हणतात, सोशल मीडियावर वेगळीच प्रतिमा तयार केली आहे याने. नंदिनी म्हणते, मी सांगते प्रत्यक्षात कसे आहेत ते. खूप फिल्मी आहे बाबा मी. देवाला म्हणायचे, प्रेम करणारा जोडीदार मला हवा. देवाने जीव ओवाळून टाकणारा जीवा मला दिले. हिरा आहेत माझे जीवा. हुशार, समजूतदार. मला अभिमान वाटतो खूप. बाबा, आम्ही आधीच नशिबाशी खूप भांडलोत. आता कुठं त्यांनी मला मिळवलंय, मी त्यांना मिळवलंय. आता आमच्या तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीला मी येऊ देणार नाही. आज मी सगळ्यांना सांगते, #नंदिनी परत आली आहे. नंदिनी डिवोर्स पेपर फाडून टाकते. बाबा म्हणतात, मी तुझा हात चुकीच्या हातात जाऊ देणार नाही. चल. तिला ओढून घेऊन जातात. नंदिनी थांबते. जाऊ द्या ओ बाबा प्लीज. बाबा, जीवांमध्ये मी तुम्हाला बघते. प्लीज जाऊ द्या. जेव्हा माझे नाही झाले तर मी मरून जाईल. मी त्यांच्याशिवाय जगू शकत नाही. नंदिनीचे बाबा हात सोडतात आणि म्हणतात, जा नंदिनी जा, जिले आपली जिंदगी. मीही तुझाच बाप आहे ना फिल्मी. नंदिनी खुश होते. जीवाकडे जाते. बाबा जीवाची माफी मागतात. थय्यबलीला माफ करणार ना? तिथे शारदा येते. बाबा म्हणतात, हे तुमच्या फॅन्सने आणलेले गिफ्ट्स तुम्हाला रिटर्न करतो. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे जीवांदिनी. नंदिनी जीवाला प्रपोज करते. IOU म्हणते, मी फक्त तुमचीच आहे जीवा, तुमचीच चकाचक बाई, आणि किस करते. सरप्राईज केक कट करतात. पार्थ सारखं म्हणत असतो, दार उघड्या काव्या, दार उघडा काव्या. काव्या दार उघडून म्हणते, जोपर्यंत सकाळी तुम्ही केलेलं हे स्केच विसरणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला माफ करणार नाही आणि तुमच्याशी बोलणारही नाही. खड्ड्यात गेलं व्हॅलेंटाईन्स डे. जेव्हा पार्थला थँक्यू म्हणण्यासाठी कॉल करतो आणि म्हणतो, बडे भैया, तुझा आणि काव्याचा प्लॅन वर्क झाला भाई. जीवांदिनीच्या मिलनाचा साक्षीदार झालाय हा मिलन कॅफे. नंदिनी पण म्हणते, खरंच सांगते पार्थ, तुमच्यामुळे थांबलेल्या गाडीला किकस्टार्ट मिळाले. थँक्यू सो मच. काव्याचा आवाज येईना, कुठे आहे ती? पार्थ म्हणतो, कलेक्टरीन बाई रुसल्या आहेत. जेव्हा म्हणतो, आता तू काय माती खाल्ली? पार्थ म्हणतो, जाऊ दे रे. नंदिनी म्हणते, मांजरीला मनवणं एवढं कठीण नाही आहे तुमच्यासाठी. आफ्टर ऑल तुम्ही जीवांचे भाऊ आहात. तुम्हाला पण तुटलेलं जोडता येईल. पार्थला नंदिनीच्या बोलण्यातून आयडिया सुचते. तो म्हणतो, थँक्यू नंदिनी, आणि कॉल कट करतो. पार्थ म्हणतो, काव्या दार उघडा. मी तुमच्यासाठी असं काहीतरी आणलंय ना, तुम्ही पाहून खुश व्हाल. दार उघडा ना. काव्या दार उघडते. ती साडी घालून रेडी झालेली असते. काव्या म्हणते, मी बाहेर जाते एकटी. पार्थ म्हणतो, आज एकटं कोण बाहेर जातं? काव्या म्हणते, का असं कुठे लिहून ठेवलंय का? काव्या निघते. पार्थ तिला थांबवतो आणि म्हणतो, माझ्या हातात काय आहे ते तरी बघा. तो तिच्यासाठी काव्यार्थचं मंगळसूत्र जोडून घेऊन आलेला असतो. आणि हा एपिसोड इथेच संपतो. नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे जीवांदिनी आणि काव्यार्थचे रोमॅन्टिक क्षण. आणि हे पाहून रम्या जलस होते. वेड्यासारखं वागते आणि वसूचा गळा पकडते. हे अपडेट्स जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा IK मिक्स तडकाला. बाय.